नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित घटक नंबर 4 अपूर्णांकावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 10 आपण पूर्ण पाहिलेला आहे। या पुढचा घटक आहे संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे। पहा या ठिकाणी 4/10 हा अपूर्णांक दाखवायचा आहे आणि इथं पूर्णांक छेद अपूर्णांक म्हणजे 3 पूर्णांक आहेत आणि 7/10 अपूर्णांक आहे। आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये केलं तर ते असं करतात 10⁻30 ह्या छेदानं पूर्णांकाला गुणायचं आणि अंश मिळवायचा। 10⁻30 + 7 37/10 यामध्ये आरंभबिंदूपासून उजवीकडं किंवा डावीकडं आता प्रत्येक 0 पासून 1 एकक आहे, त्यामध्ये छेद 10 आहे ना, 10 एवढे भाग केलेत बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भाग करून त्यापैकी 4 घेतलेत। 1 2 3 4 म्हणून 4/10 ही संख्या रेषा आहे। समजा आपण फक्त धनभाग विचारात घेतलेला आहे, उजवीकडचा भाग। इथं 37/10 इथंपर्यंत 3, 0 पासून 1 पर्यंत 10, 1 पासून 2 पर्यंत परत 10, 2 पासून 3 पर्यंत 10 म्हणजे 3 पर्यंत 10 तिरकं 30 आणि पुढं 7 घरं 1 2 3 4 5 6 7 म्हणून 7/10 3.7/10 म्हणून 3 पूर्ण आहेत, म्हणून 3 पूर्ण 7/10 3च्या पुढं 7 आहेत घरं आणि छेद 10 काय आहे, प्रत्येक एककाचे 10 समान भाग केलेले आहेत। अशा पद्धतीनं आपण 4/10 आणि 3.7/10 हे अपूर्णांक संख्या पट्टीवर दाखवणे इतके सोपे आहे। ओके, कारण मोजपट्टीवर प्रत्येक सेंटीमीटरचे 10 समान भाग असतात। एककात 0 पासून 4था भाग म्हणून 4/10 अपूर्णांक दाखवतो। ओके, आता पुढं 2/3 4/3 7/3 हे अपूर्णांक दाखवायचे। लक्षात आलं असेल आपल्या, छेद 3 आहे म्हणजे एकक अंतराचे 3 भाग करायचे। 0 पासून 1 पर्यंत 1 2 3, 1 पासून 2 पर्यंत 1 2 3 छेदा एवढे भाग करायचे। 2 पासून 3 पर्यंत 1 2 3 अशा पद्धतीनं 2/3 कुठे आहे, आरंभबिंदूच्या उजवीकडं 2 घरं 1 आणि 2/3। छेद 3 काय सांगतोय, 1 2 3 पैकी 2 काय सांगतोय, अंश 3 पैकी 2 म्हणजे 2/3 याचा अर्थ छेदा एवढे भाग करून त्यातले 2 घेतले म्हणून 2/3। 4/3 1 2 3 पर्यंत येतं, इथं 4था भाग 4/3। पुढं 7/3 का, तर आरंभबिंदूपासून 1 2 3 4 5 6 7/3। ओके, अशा पद्धतीने म्हणजे एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग करावे लागतात। हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। ओके, शोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. दिस इज ए नंबर लाईन. On the number line, because on the scale every centimeter is divided into 10 equal parts, between 0 and 1 10 equal parts, between 1 and 2 10 equal parts, between 2 and 3 10 equal parts. Okay, it is easy to mark the fractions 4/10. Here what is written, if a fraction has to be shown on a number line, every unit on the number line must be divided into as many equal parts as a denominator of the fraction. Here denominator is 10. Okay, therefore 10 equal parts and out of 10 4 selected, therefore 4/10 is here 1 2 3 4 and here the 10 into 3 30, 30 into 30 plus 7 37/10, 37 parts, 10 10 10 10 plus 10 plus 10 3 times 30 plus 1 2 3 4 5 6 7. Okay, 3 complete. Here number is 3 7/10. Okay, 37/10. 3 7/10 means 37/10.
अप टू 3 30 इक्वल पार्ट्स 30 31 32 33 34 35 36 and 37. Okay, say again. It is easy to mark the fractions 4 upon 10 and 7 upon 10 on the number line, because on the scale every centimeter is divided into 10 equal parts in the first unit. Okay, the fourth marker from 0 shown the fractions 4 upon 10 here. The seventh marker of the 10 equal part after 3. Okay, after 3 7 parts between the numbers 3 and 4. Between number 3 and 4 is a number 3 7 upon 10 shows the fractions 3 7 upon 10. Let us show the fractions 2 upon 3 4 upon 3 7 upon 3. This is on number line below. Every unit is divided into 3 equal parts. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 etc. Okay, 2 upon where is number 2 upon 3? 1 and 2 upon 3. Okay, 4 upon 3 1 2 3 4 upon 3 is here. 7 upon 3 1 2 3 4 5 6 7 upon 3 here. Okay, सराव संच 11. प्रॅक्टिस सेट नंबर 11. खालील रेषावर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीमध्ये लिहा. या ठिकाणी 0 पासून 1 पर्यंत 1 2 3 4 5 6 भाग केलेत. ए बिंदू हा 1 2 3 4 5 5/6 अपूर्णांक दर्शवतो. ओके, कारण छेदा इतके भाग केले आहेत. 0 पासून 1 पर्यंत समान 6 भाग केलेत. बी काय आहे पहा, इथं 6 झाले, 7 8 9 10 10/6. ओके, बी जवळ, कारण बी पर्यंत 10 भाग आहेत. 0 पासून 1 पर्यंत 6, इथंपर्यंत 0 पासून 1 पर्यंत 6 7 8 9 आणि 10. हे चौकटीतलं 5/6 आणि 10/6. इथं पहा 1 2 3 4 5 भाग केलेत आणि 5 पैकी 1 कुठं आहे? 1 2 3च्या ठिकाणी आहे, म्हणजे 3/5. इथं बी कुठल्या ठिकाणी? इथं 5 झाले, 6 झाले, 7/5च्या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीनं इथं किती भाग केले बघा. 0 पासून 1 पर्यंत इथं 1 आहे. 1 2 3 4 5 6 7 समान भाग केलेत. 7 पैकी 1 2 3 3/7. इथं 7 भाग केले. तिथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10/7. 7 भाग, प्रत्येक एककाचे समान 7 भाग केलेत. 10/6 इथं 1 नंतर आहे, आफ्टर 1. ओके, अशा पद्धतीनं. दुसरा प्रश्न आहे, संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा. शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. 3/5 7/5 आणि 2.3/5 म्हणजे प्रत्येक एकक अंतराचे 5 समान भाग करायचे. इथं समजा 0 आहे, 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी 1 आहे. ओके, 1 2 3 4 आणि 5 इथं 2 आहे. इथून 1 2 3 4 5 इथं 3 आहे. ओके, आता आपल्याला 3/5 दाखवायचे. पहिला 3/5 कोठे आहे? 1 2 3/5 इथं. ओके, त्यानंतर 3/5 नंतर 6/5 इथं 1 2 3 4 5 आणि इथं 6/5. एकक अंतराचे 5 समान भाग करायचे आहेत, त्यातले 6 घ्यायचे आहेत. 5 भाग करून 6 घेतलेले आहेत. ओके, प्रत्येक म्हणजे 1 नंतर आहे 6/5 म्हणून 6/5 आहे. त्यानंतर 2.3/5 2 नंतर इथं 2 आहे. 1 2 3 इथं 2.3/5 2 नंतर 1 2 3 घर आहेत 3/5. ओके, अशा पद्धतीनं ही दुसरी संख्या रेषा आहे. संख्या रेषेवर 3/4 5/4 आणि 2.1/4 दाखवायचे. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 समान भाग करायचे आहेत. 0 पासून 1 पर्यंत 1 2 3 4 1 2 3 4 इथं 2
1 2 3 4 इथं 3, 1 2 3 4 इथं 4, अशा पद्धतीनं पहिला दाखवायचा आहे 3/4 म्हणजे आरंभबिंदूपासून 1 2 3 इथं 3/4, 3 काय सांगतोय 3 घरं घेतलेली आहेत, 4 काय सांगतोय 4 समान भाग करून पैकी 3 घ्यायची. नंतर आहे 5/4, 5/4 मध्ये इथं 4 झाले एक जवळ, इथं 5, 5/4 आणि परत शेवटी 2.1/4, 2 नंतर एकच घर आहे, इथं 1/4, 2.1/4 म्हणजे पूर्णांक अपूर्णांक विचारात घेतला. इथं पहा 4 2 8 आणि 1 9/4 म्हणजे आरंभबिंदूपासून 9 घरं, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणून या ठिकाणी 2.1/4, 2 नंतर एक घर आहे 1/4. अशा पद्धतीनं आपण संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवू शकतोय. ओके, आपण खास प्रयत्न करा, आपण म्हणजे आणखी 6 भाग करा, 8 भाग करा, 9 करा भाग, 10 भाग करा एकक अंतराचे आणि संख्या दाखवण्याचा प्रयत्न करा. हा भाग भविष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपण लाईक करा, शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. आपणास सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हास आवश्यक असणारे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद.